श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं स्वामी माऊली चॅनलवर स्वागत आहे आणि सर्वांना नमस्कार. तर आज स्वामी महाराज जेव्हा आपली परीक्षा घेतात तेव्हा कसे संकेत देतात त्याविषयी मी थोडीशी चर्चा करणार आहे. तर व्हिडिओ एंडपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका आणि जास्तीत जास्त पुढे शेअर करा आजचा व्हिडिओ आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहून पाठवा. तर जेव्हा स्वामी महाराज आपली परीक्षा घेतात तेव्हा आपल्याला खूप सारे संकेत देतात. ते संकेत पाहून आपण समजून जायचं की महाराज आता आपली परीक्षा घेत आहे. तर जेव्हा आपण पारायणला बसतो, गुरुचरित्र सारामृत पठण करायला बसतो, तर त्या टायमिंगला खूप सारे अडचणी येतात आणि त्या अडचणी येतात म्हणून आपण पारायण अर्धवट सोडायचं नाही आहे. पारायण तुम्ही ट्राय करा. तुमची परीक्षा पण घेतात आणि तुमच्याकडून करूनसुद्धा घेतात महाराज. तर जेव्हा केव्हा तुम्हाला असं होतं तुमच्या संगती, तेव्हा समजायचं महाराज तुमची परीक्षा घेत आहे की तुम्ही अर्धवट तर सोडणार नाही. आणि दुसरी गोष्ट, केव्हा आपल्याला असं वाटतं की मठात जाऊया, पूजा करूया, तर त्या टायमिंगला पण काही ना काही प्रॉब्लेम क्रिएट होत असतात आणि आपल्याला जायला मिळत नाही किंवा आपण जातो पण लेट जातो ते सगळे काम जे असते ते सॉल्व करून. तर त्या टायमिंगलासुद्धा महाराज अशाच प्रकारे आपली परीक्षा घेत असतात. पण आपण ज्या गोष्टी केलेल्या ठामपणे आपण करणारच आहोत, तर त्या गोष्टी पूर्ण करून घ्यायच्या, कुठेही थांबायचं नाही. कारण महाराज आपल्याकडून जे सेवा आपल्याला दिलेली आहे ती करून घेणार कोणत्या ना कोणत्या परिस्थितीमध्ये. म्हणूनच स्वामी महाराज अशा प्रकारे कधी ना कधी परीक्षा घेत असतात आधीमध्ये. आणि स्वामी भक्तसुद्धा जे पारायणला बसलेत किंवा चार अमृत वाचायला बसलेत, ते स्वतःची सेवा जी आहे ते संपूर्णपणे पुरी करतात आणि महाराज पण आपल्याला साथ देतात. सुखात दुःखात आपल्या संगती आपली ढाल बनून उभे राहतात. महाराज म्हणजे कधी पण काही प्रॉब्लेम असो, मनाने तुम्ही आत्म्याने सांगा की महाराज ह्या गोष्टी मला होतात किंवा ह्या प्रॉब्लेममध्ये मी आहे, तर नक्कीच स्वामी महाराज तुमची मदत करणार आणि तुम्हाला पुढे जायचा रस्ता दाखवणार. म्हणूनच जेवढी नित्यसेवा होईल तेवढी करत राहावा. आणि जे दुःखी व्यक्ती आहे त्यांनासुद्धा महाराजांचं नामस्मरण करायला सांगा. नक्की महाराज आपण जेवढं मागतो त्यापेक्षाही जास्त देतात. हे तुम्ही आतापर्यंत अनुभवलं असेल. तर आजची जे महत्त्वाची माहिती होती ती ह्या प्रकारे मी दिलेली आहे. आणि तुमच्याकडे देखील स्वामी महाराजांचे अनुभव असतील तर जरूर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहून पाठवा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू. जय हिंद. श्री स्वामी समर्थ.